नमस्कार मित्रांनो. BTCLच्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपला जो नवीन सीझन सुरू होतोय त्याच्या संदर्भात थोडेफार आपले नवीन रूल्स, रेग्युलेशन जे काही चेंज होत आहे त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतोय. जेणेकरून जे आपले नवीन रूल्स एंड रेग्युलेशन चेंज झालेले आहेत ते तुम्हाला क्लिअरली समजेल आणि काही कन्फ्युजन राहणार नाही. तर या सीझनपासून एक अ, अ, नवीन चेंज जो आपण आणतोय, तसा चेंज जुनाच आहे. परंतु आपण फॉर्मली आपल्या रूल बुकमध्ये त्याला इन्क्लूड करून आणि त्याला प्रॉपरली एक्सप्लेन करतोय. तो म्हणजे जे जे सीबा बॉलर्स असतात. म्हणजे सीबा म्हणजे सस्पेक्टेड इल्लीगल बॉलिंग ॲक्शन म्हणजे ज्याला आपण फेकी बॉलर म्हणतो म्हणजे किंवा चेकिंग म्हणतो. त्याच्या संदर्भात कशा प्रकारची प्रोसेस असली पाहिजे, ते कशा प्रकारचं ऑब्जेक्शन तुम्ही घेतलं पाहिजे आणि ते ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काय झालं पाहिजे. त्या संदर्भातची प्रोसेस आपण थोडीशी फॉर्मलाईज करतोय आणि त्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी हा 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 व्हिडिओ असेल. तर सर्वात प्रथम म्हणजे हे फेकी किंवा जे चेकिंग वगैरे आपण जे ऑब्जेक्शन म्हणतो, इतक्या वर्षापासून आम्ही ह्याला खूप पुशबॅक केलंय. भरपूर लोकांची, भरपूर प्लेयरची पण कंप्लेंट असते, की BTCL ॲक्शन घेत नाही. BTCLमध्ये फेकी चालते वगैरे असे खूप ॲलिगेशन्स वगैरे आणि खूप किती वर्षापासून ते चाललंय. तर तसं काही नाहीये. रूल तर आधीपासून तसाच होता, की बाबा इल्लीगल बॉलिंग असेल, इल्लीगल बॉलिंगला जे आपले रूल्स आहेत ते आधीपासून ॲप्लिकेबल होते. त्याच्यामुळे हे फक्त अफवा पसरवण्याचं काम होतं, की मेनली म्हणजे जे बाकीचे जे टीम्स आहेत, बाकीचे जे जे ऑर्गनायझर आहेत अ, ते उगाचच काहीतरी बदनामी करण्यासाठी इथे फेकी चालते, इथे बॉलर फेकी आहेत वगैरे असं ते इंटेन्शन असतं. तर सर्वप्रथम असं कधीच नव्हतं. त्याला प्रोसेस होती. फक्त आपलं कसं होतं, की बाबा तुम्ही ज्या काही गोष्टी अलिगेशन्स करतात, त्या तुम्ही प्रॉपर तुमच्याकडे प्रूफ असून तुम्हाला नॉलेज असेल, माहिती असेल, तर तुम्ही ते घ्या. कारण की बऱ्याच वेळेला आम्ही जे अशा प्लेयरला बघतो, की जे फेकीचं ऑप्शन घेतात आणि त्यांना फेकीचा रूल काय आहे किंवा ते चेकिंगचा काय रूल असतो, काही 15 डिग्री अँगल वगैरे काय त्यांना काही माहीत नसतं. त्यांना फक्त ते काय म्हणतात, मग जर्क आला, शोल्डरमध्ये जर्क आला, एल्बोमध्ये जर्क आला, ह्याच्यामध्ये जर्क आला, असा बॉल टाकला, असा व्हॉटएव्हर. म्हणजे तुम्हाला स्वतःला त्या रूल्सचं आणि गोष्टीचं प्रॉपर नॉलेज नसताना, जेव्हा तुम्ही समोरच्या बॉलरला फेकी म्हणून अलिगेशन करता, ती खूप सीरियस गोष्ट आहे. म्हणून ती आपण आधी लाईटली कधीच घेतली नाही. म्हणून आपण आधीपासून, आता पण आणि भविष्यामध्ये पण जो बॅट्समन किंवा कॅप्टन बॉलरचं फेकीचं ऑब्जेक्शन घेईन, ॲलिगेशन लावेल, त्याला ती प्रॉपर असल्याशिवाय त्याला ते दाखवावं लागेल. त्याला ती गोष्ट रिपोर्ट करावं लागेल. त्याला ते सांगावं लागेल कमिटीला, की त्याला का वाटलं, की बॉल फेकला वगैरे जे काही असेल ते म्हणून. कारण की हा खूप सीरियस ॲलिगेशन असतो. अ, त्याचं अजून एक रिझन असं, की काही-काही वेळेला फक्त मॅच जिंकायची किंवा मॅच हारायची वेळ आली, म्हणून काही-काही वेळेला बॅट्समन लोकं हा फेकी टाकतोय, अ, ह्याची ॲक्शन बरोबर नाही. अशा प्रकारचे टॅक्टिक्स ते यूज करतात. कारण की बॉलरला ऑब्व्हियसली की थोडंसं प्रेशर टेक्निक असतं. त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे तो एखादा बॉल स्लो टाकणार, त्या स्लो बॉलला सिक्सर वगैरे मारणार व्हॉटएव्हर. त्यामुळे ते प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय आणि हे असल्याशिवाय हे जे काही प्रकार चालू होते, ते प्रकार बंद करण्यासाठी आपण ते स्ट्रिक्ट ॲक्शन घेतो. आणि अशा प्रकारचे ॲक्शन आपण आधीही घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे फेकी अलाउड होतं असं कधीच नव्हतं. पण आता ही जी प्रोसेस आहे ती आपण प्रॉपर फॉर्मलाईज करून तुम्हाला सांगतोय जेणेकरून ते काय होईल, कशी होईल आणि त्याचे काय इम्प्लिकेशन होतील ते तुम्हाला प्रॉपरली कळेल. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, की ही जी इन्फॉर्मेशन आहे ही ती अपेंडिक्स एनमध्ये सिबा ऑब्जेक्शनमधून आहे. सिबा म्हणजे सस्पेक्टेड इल्लीगल बॉलिंग ॲक्शन म्हणजे फेकी बॉल. त्या ऑब्जेक्शनच्या संदर्भात कशी प्रोसेस फॉलो केली पाहिजे आणि ते कसं झालं पाहिजे. तर ती प्रोसेस मी जरा एक्सप्लेन करतो. तर सर्वात आधी फक्त जो ऑन साइड बॅटर असेल, तोच इल्लीगल बॉलिंगच्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकतो. म्हणजे त्याला वाटलं, की बाबा बॉलरचं काहीतरी म्हणजे इल्लीगल वाटतंय. तर अ, तो ऑन स्ट्राईक बॅटर असेल, तो ऑन स्ट्राईक बॅटर ऑब्जेक्शन घेऊ शकतो. ऑन साइड बॅटरने इन्फॉर्म करायला पाहिजे अंपायरला, की अशी-अशी गोष्ट आहे. मला ह्याची ॲक्शन क्वेशनेबल वाटते. ओके. त्यानंतर अंपायर ही जी गोष्ट आहे, म्हणजे जे बॅटरने जे ऑप्शन घेतलेलं आहे, ते बॉलरला इन्फॉर्म करेल. त्याला पहिली वॉर्निंग देईल. फील्डिंग टीम कॅप्टनला इन्फॉर्म करेल आणि कमिटीला इन्फॉर्म करेल. जिकडे जो कमिटीचा मेंबर अवेलेबल असेल, त्याला ते इन्फॉर्म करेल, की या-या बॉलरच्या अगेन्स्ट ही
अ, इल्लीगल ॲक्शनची ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ती त्या बॉलरसाठी फर्स्ट वॉर्निंग असेल. त्यानंतर काय होईल, कमिटी तेव्हा तिकडे थर्ड थर्ड अंपायर सेंड करेल. थर्ड अंपायर म्हणजे आपल्याकडे टेक्निकल थर्ड अंपायर नसतं, बट थर्ड अंपायर म्हणजे एक एक्स्ट्रा अंपायर जो कीपरच्या मागे जाऊन उभा राहतो. अ, ते पाठवेल. आता थर्ड अंपायर कोण असेल? हा थर्ड अंपायर एक तर कमिटी मेंबर असू शकतो किंवा जी टीम खेळत नाहीये, त्या टीमचा कॅप्टन, व्हाईस कॅप्टन असू शकतो. किंवा एखाद्या एक्सपिरियन्स प्लेयरलाही कमिटी तिकडे पाठवू शकते. म्हणजे जो प्लेयर जे कमिटीने अपॉइंट केलेला असतो प्लेयर जाऊन तिकडे तो ऑब्झर्व्ह करू शकतो. म्हणजे थर्ड अंपायर बेसिकली तिकडे राहील. त्याच्यानंतर त्या थर्ड अंपायरला जर इल्लीगल ॲक्शन वाटली, तर ती इल्लीगल ॲक्शन तो रिपोर्ट करू शकतो आणि नो बॉल देऊ शकतो. त्याला वाटलं की हे बॉलरचं ॲक्शन इल्लीगल आहे, तर त्याला तो नो बॉल देऊ शकतो. तो पहिला नो बॉल त्या बॉलरसाठी सेकंड वॉर्निंग असेल. त्याला ऑलरेडी पहिली वॉर्निंग दिलेली आहे. तो जो नो बॉल असेल त्याला सेकंड वॉर्निंग असेल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा असं वाटलं, त्याची बॉलिंग कंटिन्यू राहील. पुन्हा एकदा वाटलं, की पुन्हा एकदा त्यांनी बॉल फेकलाय किंवा चेकिंग केलंय, तर त्यावेळेला तो सेकंड नो बॉल असेल आणि त्या बॉलरला त्या ओव्हरसाठी आणि त्या मॅचसाठी रिमूव्ह केलं जाईल. अशी त्या बॉलरच्या अगेन्स्ट ॲक्शन होईल. ओके. तर अशा प्रकारची ती प्रोसेस असेल, तर ती प्रोसेस खूप सिंपल आहे. हे नॉर्मली आपण फॉलो करतोच. हे फक्त जस्ट मी फॉर्मलाइज म्हणून तुम्हाला सांगतोय, की तुम्हाला क्लॅरिटी होईल, की काय करावं लागेल म्हणून. म्हणजे कोणाला सांगायची, ओरडाओरड करायची, काय करायची गरज नाही. सिंपल ऑब्जेक्शन असेल, अंपायरला सांगायचं, एक प्लेयर येईल, तो ऑब्झर्व्ह करेल, त्याला वाटलं तर नो बॉल देईल. पण त्याच्या पलीकडे जेव्हा ज्या बॅटरने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्या बॅटरने टुर्नामेंट संपल्यानंतर Google फॉर्म भरून आपल्या जो वेबसाईटवरती Google फॉर्म आहे, तो फॉर्म भरून और ईमेल करून, तो इन्सिडेंट काय झाला? किंवा त्याला असं का वाटलं, की हा बॉलर फेकत होता व्हॉटएव्हर किंवा तो रूल काय आहे फेकीचा? ह्या गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतील. जो बॅट्समनने ऑब्जेक्ट घेतलं ते. म्हणजे त्याला काय वाटलं, की तो फेकत होता? काहीतरी काय म्हणजे त्याने काय ऑब्झर्व्ह केलं, त्याचा काय एल्बो बेंड होत होता, व्हॉटएव्हर इट इज. ओके. त्याला तरी कारण की ते ऑन द ग्राउंड आपल्याला त्या सगळ्या गोष्टी काही करता येणार नाही. आणि लोकांचा तोच फीडबॅक होता. ॲक्चुअली पहिले जे आपण प्रोसेस फॉलो करायचो, लोकांचा फीडबॅक हा होता, की अ, बी-टी-सीची प्रोसेस मोठी आहे, नंतर रिपोर्ट करणार, मग त्या ग्राउंडवरती मॅचमध्ये जे झालं त्याचं काय करायचं व्हॉटएव्हर. तर त्याचा एक फीडबॅक आम्ही तुमचा फीडबॅक ऐकला आणि ते फीडबॅक ऐकून ही प्रोसेस इम्प्लिमेंट केली, की ऑन द स्पॉट एक थर्ड अंपायर असेल, तो डिसिजन देऊ शकतो. पण त्याच्यानंतर त्या ऑब्जेक्शन घेणाऱ्या बॅट्समनने ती जे काही इन्सिडेंट असेल तो आम्हाला रिपोर्ट करावा लागेल. Google फॉर्म भरून सांगा और ईमेल करून सांगा. विथिन 2 डेज म्हणजे संडेला टुर्नामेंट झाली तर बिफोर ट्यूसडे. पण तो रिपोर्ट तुम्हाला कंपल्सरी तो रिपोर्ट करावा लागेल. रात गई बात गई असा हिशोब चालणार नाही. टुर्नामेंट संपली म्हणजे झालं असं नाही चालणार. जर तुम्ही रिपोर्ट नाही केला तर त्याची करस्पॉन्डिंग पेनल्टी बॅट्समनला ॲप्लिकेबल होईल, की फेक ॲलिगेशन घेतलं अशा प्रकारचं. तर इंटेन्शन असं आहे, की कोणीही कोणत्या बॉलरच्या अगेन्स्ट फेक ॲलिगेशन घेणार नाही आणि कोणत्याही बॉलरला बदनाम करणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, की बॅट्समन हा म्हणजे क्रिकेट तसा गेम हा थोडा अनफेअरच बघायला लागेल, कारण की बॉलरच्या अगेन्स्ट हा गेम खूप थोडासा अनफेअरच आहे. मेनली टेनिस. टेनिसमध्ये तर बॉलरला बिलकुल व्हॅल्यूच नाही असं म्हणावं लागेल, राइट? म्हणजे टेनिस हा फक्त बॅट्समनचा गेम झालेला आहे आजकाल. म्हणजे बॅट्समन कसाही खेळू शकतो, कुठेही उभं राहू शकतो, कुठेही खेळू शकतो. म्हणजे आजकाल तर सूर्यकुमार यादव वगैरे सारखे प्लेयर आले, ते कुठेही बॉल म्हणजे बॅट्समनला खूप म्हणजे अनलिमिटेड लिबर्टी आहे, की तो काहीही करू शकतो. पण बॉलरचा समजा रनअप घेता-घेता त्याचा कुठे पाय अडकला किंवा त्याच्या बॅकमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा व्हॉटएव्हर. आता आपलं वय पण होत चाललेलं आहे. ओके, बऱ्याचशा प्लेयरला तो पण प्रॉब्लेम असतात. कोणाचा शोल्डरचा प्रॉब्लेम असतो, कोणाला बॅकचा प्रॉब्लेम असतो, कोणाचा काय तर त्याची जी ॲक्शन असते ती प्रॉपर एकदम जी आपल्याकडे क्लीन लोक ॲक्शन म्हणतात, की क्लीन ॲक्शन नाहीये. तर तशी प्रकारची ॲक्शन नाही होऊ शकत किंवा कोणाचं बॉडी स्ट्रक्चरच तशा प्रकारचं असतं, की त्याची ॲक्शनच तशा प्रकारची झालेली आहे. म्हणजे थोडं सुद्धा जर झालं तर हां, हा फेकी बॉलर आहे, हा फेकी बॉलर आहे. हे जे ॲलिगेशन आहे, हे ॲलिगेशन आपल्याला बंद करायचं आहे. कारण की कोणाला फेकी म्हणणं हे खूप सीरियस गोष्ट आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर त्या बॉलरची खूप बदनामी होते. त्याला सगळीकडे लोकं हे फेकी बॉलर आहे, फेकी बॉलर आहे, फेकी बॉलर आहे. खूप बदनामी होते. आणि त्या बॉलरच्या करिअरवरतीही इफेक्ट होतो. मी पर्सनली बऱ्याच वेळेला असं ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की जेव्हा एखाद्या बॉलरला अशा प्रकारचे फेक ऑब्जेक्शन घेऊन किंवा असं करून जेव्हा केलं जातं, तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स खूप डाउन होतो. त्याचा मोरॉल खूप डाउन होतो आणि थोड्या दिवसानंतर तो बॉलिंग टाकणंच बंद करतो.
तो काय म्हणतो, "हां, जाऊ दे बॉलिंग टाकत मी फक्त बॅट्समन करतो." म्हणजे तुम्ही लिटरली तुम्हाला ते फेकीचा ऑब्जेक्शनचा रूल माहीत नसताना किंवा ती गोष्ट प्रूव्ह होत नसताना कारण की एल्बो बेंड 15 डिग्रीचा एल्बो बेंड वगैरे असणं हे प्रूव्ह करणं खूप खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. तुम्हाला ती मुरलीधरनची केस माहिती असेल. मुरलीधरनची केस किती वर्ष चालली? ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी त्याच्यावरती किती ऑब्जेक्शन घेतले. ती किती वर्ष केस चालली. एवढं सगळं टेक्नॉलॉजी यूज करून एवढे सगळे कॅमेरे आणि तुम्ही त्याचे ते व्हिडिओ बघितले त्याच्यात त्याच्या पूर्ण अंगाला सेन्सर लावले होते. एवढे सगळे सेन्सर लावून सुद्धा त्याच्यावरती काही कन्क्लुजन असं काही रिपोर्ट आला नाही. तर टेनिसचा बॅट्समन जो संडेच्या संडे खेळायला येतो, तो एका सेकंदामध्ये कसं जज करू शकतो, की हा तो फेकी बॉलर आहे. तर हे डिफिकल्ट आहे. म्हणजे तुम्हाला पण समजायला पाहिजे, की थोडंसं कोणाच्या जर बॉलिंग ॲक्शनमध्ये किंवा अशामध्ये काही गडबड झाली, मग त्याला आपण फेकी बॉलर कसं बोलू शकतो? थोड्याशा ॲक्शनमध्ये गडबड असू शकते. आपण असं म्हणत नाही. प्रत्येक आपण जे आपल्यासारखे जे प्लेयर आहेत, जे आपण रिक्रिएशन लेव्हलला खेळतो, एमेचर लेव्हलला खेळतो. आपण काही कोणत्या प्रकारचं फॉर्मल ट्रेनिंग घेऊन आलेलो नाहीये. आपण सगळ्याच्या सगळेच लोकं टीव्ही बघूनच क्रिकेट शिकलेलो आहे, राइट? आपण क्रिकेट कुठून शिकलो? टीव्ही बघून. सचिनला बघितलं, द्रविडला बघितलं, ह्याला बघितलं, ऑस्ट्रेलियाचे प्लेयर बघितले. बघूनच आपण शिकलो. खूपच कमी लोकांना प्रॉपर क्लब लेव्हल किंवा डिस्ट्रिक्ट लेव्हलची ट्रेनिंग आहे. खूपच कमी लोकं असे आहेत. त्यामुळे थोड्याफार गोष्टी इकडे-तिकडे होणं अपेक्षित आहे. असं खूपच कोणी जर असेल ऑब्जेक्शनेबल असेल तर कोण आपल्याकडे प्लेयर नाहीये. पण थोड्याफार गोष्टीसाठी जर तुम्ही एवढं जर स्ट्रिक्टली जर तुम्ही फॉलो करताय, की नाही याच्यात ऑब्जेक्शन याच्या ॲक्शनमध्ये थोडासाही गडबड मला भेटली, तर मी ह्याच्यावरती ऑब्जेक्शन घेईल, असं जर तुमचं इंटेन्शन असेल, तर ती गोष्ट तुम्हाला कमिटीला एक्सप्लेन करावी लागेल. तर ऑन ग्राउंड ही जी प्रोसेस आता एक्सप्लेन केली, ती प्रोसेस फॉलो होईल. थर्ड अंपायर येईल, तो बघेल, त्याला वाटलं तर देईल. पण त्याच्यानंतर जो बॅट्समन ऑब्जेक्शन घेतलेला आहे, त्याला ते एक्सप्लेन करावं लागेल. जर ती नसेल, तर त्याला ती पेनल्टी ॲप्लिकेबल राहील. ओके. त्यामुळे प्लीज जे काय असेल ते केअरफुली करा. त्याच्या पलीकडे आम्ही असंही करतोय, की आता जे मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये ज्या प्लेयर्सच्या अगेन्स्ट असे ॲलिगेशन आले होते, त्यांना आपण ॲक्चुअली एक फॉर्मल नोटीस पाठवतोय. त्या नोटीसमध्ये त्यांना वॉर्निंग दिली जाईल, की तुमच्या अगेन्स्ट ऑलरेडी अशी आलेली आहे आणि ते तुम्हाला ॲक्शन रिपेअर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसं आपण करू. नाही असं नाही. कारण की जर लोकांना वाटत असेल, की हा बॉलर ऑब्जेक्शनबल आहे, तर आपण करू. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण आमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे, की अननेसेसरीली आणि विथआऊट एनी रिझन कोणावरतीही असं ॲलिगेशन घेऊ नका. हे खूप चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्या प्लेयरचा कॉन्फिडन्स खराब होतो. त्याचं करिअरही खराब होऊ शकतं. त्यामुळे त्या गोष्टीचा सीरियसनेस थोडा लक्षात घ्या. काही असेल तर गोष्ट कमिटीला रिपोर्ट करा. आपल्याकडे सगळे प्रोसेस आणि सगळ्या गोष्टी, सगळे रूल्स आहेत. नाही असं नाही. पेनल्टी सगळ्यांना लागते. बॅट्समनला पण लागते, बॉलरला पण नाही असं नाही. पण कोणाची उगाचच बदनामी करून हा फेकी बॉलर आहे, फेकी बॉलर आहे. बदनामी करून कोणाचे करिअर खराब करण्यामध्ये आपल्या वर्किंग माणसाचं करिअर किती असतं? आपण 3-4 वर्ष क्रिकेट खेळतो. त्याच्यानंतर आपलं क्रिकेट ऑटोमॅटिकली बंद होतं. त्याच्यामुळे विनाकारण कोणावरती ॲलिगेशन घेऊन अ, त्याचं क्रिकेट करिअर हे करू नका. तरी पण तुम्हाला प्रोसेस ती केलेली आहे. ती प्रोसेस फॉलो करा आणि होपफुली जे काही इतक्या वर्षापासून चाललं होतं, की हा असा बॉलर आहे, हा फेकी आहे व्हॉटएव्हर आणि बी-टी-सी-एल काही करत नाही किंवा त्याच्यावरती काही ॲक्शन होत नाही. होपफुली त्या तुमच्या गोष्टी त्या कमी होतील. ॲज अ बी-टी-सी-एल, ॲज अ कमिटी आमचा हा इंटेन्शन असतो, की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मॅटर हा एकदम प्रॉपर रूल वाईज आणि प्रोसेस वाईज सॉल्व्ह झाला पाहिजे आणि त्याची प्रोसेस सेट असली पाहिजे. सगळ्यांसाठी सेम, सगळ्यांसाठी इक्वल. तर अ, अशा प्रकारची प्रोसेस प्लीज फॉलो करा. अननेसेसरी कोणावर ॲलिगेशन घेऊ नका. जर असेल तर ती रिपोर्ट करा आणि त्याच्यानंतर मी ती कमिटी त्याच्यावरती ॲक्शन घेईल. तर होपफुली इतक्या वर्षापासून जे डिस्कशन आहे या प्रोसेसमुळे, या रूलमुळे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला त्याचं रिझल्ट मिळेल. बाकीच्या काही गोष्टी असतील, काही फीडबॅक, रिस्पॉन्स नेहमी सबमिट करा. आपलं लाईफ लाँग ऑब्जेक्टिव्ह आहे, की इम्प्रूव्हमेंट होत राहिलं पाहिजे. आपण काही परफेक्ट नाहीये. आपण पण शिकतो, आपण पण इम्प्रूव्ह करतो, कमिटी पण इम्प्रूव्ह करते. इम्प्रूव्ह करत-करतच बी-टी-सी-एलची लीग इथपर्यंत आलेली आहे. ती आपल्याला अजून पुढे इम्प्रूव्ह करायची आहे. त्याच्यामुळे काही फीडबॅक असेल तुमचे, कोणी काही गोष्टी असतील, प्रॉपरली सबमिट करा. फक्त एवढंच आहे, की अननेसेसरीली WhatsAppवरती इकडे-तिकडे डिस्कस करून कन्फ्युजन क्रिएट करू नका. काय असेल तर डायरेक्टली कमिटीला ईमेल आहे. कमिटीचे मेंबर्स आहेत, त्याला डायरेक्टली रिपोर्ट करा. आपले सगळे लोकं खूप रिस्पॉन्सिव्ह असतात आणि खूप चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी हँडल करतात. त्याच्यामुळे अननेसेसरीली कन्फ्युजन करून लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका.
तेवढंच आमचं तुम्हाला म्हणणं आहे. ठीक आहे, चालेल. थँक यू.